अत्री ऋषी वसेजेत. अत्री ऋषी वसेजेत आतुर विश्रांती पर्वत तेथे आला श्री रघुनाथ समवेत श्रीबंधू. असो पांडुरंगा गुरु प्रथम नामाला दुसरे चरण सांगतात ज्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान अरण्यकांडाला सुरुवात झालेली आहे. वनवन चालू झाली बरं का. बालकांड अतिशय मजेत होतं. बालकांड लहानपणात गेलं. पुन्हा असणारा अयोध्याकांड चालू झालं. लग्न झालं, चांगलं झालं. पण युद्ध नसताना भांडण नसताना कुरापत सुरुवात झाली आणि आता वनवन मागे लागली. आता वनामध्ये आलेले आहेत. चित्रकूट पर्वत सोडलेला आहे. तिथून दंडकारण्याच्या ठिकाणी प्रवेश आहे. दंडकारण्य म्हणजे आता सुरुवात झाली त्यांची कर्नाटक मधून आणि कर्नाटकला आलेले आहेत. कर्नाटक मधून आता 2-4 दिवसात आपल्या इकडे येणार आहेत. जाता जाता तुळजापूर, नाशिक असं करत करत नाशिक पर्यंत जाणार आहेत. प्रभू रामचंद्र परत रिटर्न होतील. असू द्या 14 वर्षाचा त्याच्यातला काही काळ तर आपल्या महाराष्ट्रातच जाणार आहे. दंडकारण्य म्हणजे महाराष्ट्रातच आहे पूर्णच्या पूर्ण. मग असो तिथून प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. निघत असताना वाटेमध्ये असणाऱ्या अत्री ऋषीचा आश्रम आहे. कुठे महाराज मी काय बघितलं नाही केलं नाही बरं का. पण गाणगापूर असेल, दत्त महाराजांचा असेल, असू द्या. मग म्हणले असणारा अत्री ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. तिथं म्हणले असणारा भला मोठा असणारा पर्वत अत्री नावाचा पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या ठिकाणी स्त्री समवेत सीतामावली बंधू लक्ष्मणजी यांच्या बरोबर प्रभू रामचंद्र अत्री ऋषीच्या आश्रमात आलेले आहेत. देखून यात्रीचे चरण श्रीराम घातले लोटांगण ऋषीने दिलेले अलिंगन समाधान दह्य ध्याना. प्रभू रामचंद्र आश्रमात पोहोचले. अत्री ऋषीला पाहिला बरोबर साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राने अत्री ऋषीला घातला. अत्री ऋषीनेही प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यावर ज्याचं अत्री ऋषी ध्यान करत होतं, जी ध्येय होतं, ध्येय प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची म्हणून ध्यान असतं. आणि ध्यान केल्यानंतर त्यालाच असणार म्हणायचं मनन केल्यानंतर साक्षात्कार होत असतो बरं का. त्या पुढचा झाला असणार साक्षात्कार म्हणजे देव भेटतो. मग असं ध्येय होतं प्रभू रामचंद्र भेटावं. ध्यान केलं प्रभू रामचंद्राचं आणि ते प्रभू रामचंद्राचं दर्शन घडलं. अत्री ऋषीला आनंद झाला. आनंदाने काय करू लागले. सीता आणि लक्ष्मण दोघी घातले लोटांगण दृढ मस्तिष्क धरिले चरण सुख संपन्न ऋषी झाला. सीता माऊली ही पुढे आल्या. लक्ष्मणजी ही पुढे आले. तीही असणाऱ्या अत्री ऋषीच्या पाया पडले. दोघही पाया पडले. अत्री ऋषीलाही आनंद झाला. आनंदाच्या भरात दोघांनाही असणार आलिंगन अत्री ऋषीने दिलेलं आहे. आणि अत्री ऋषी पुढे आनंदित होऊन काय करू लागले. श्रीरामे अति उल्हासता अनुसया चरणी ठेविला माथा अत्री म्हणे श्री रघुनाथा तुझी हे माता पुरातन. प्रभू रामचंद्र उठल्या. शेजारीत असणाऱ्या अनुसया माता होत्या. अनुसया मातेच्याही पायावर प्रभू रामचंद्रांनी डोकं ठेवलं बरोबर प्रभू रामचंद्रला म्हणले अत्री ऋषी म्हणजे ओळखला का कोण आहे. प्रभू रामचंद्र म्हणले ना हवा कोण नाही ओळखू आलं. नुसतं टकमक एकमेकाकडे बघते ती पण काय ओळखू आलं नाही. म्हणले हे तुमची जुनी आई आहे. जुनी आई वाचा आई. कोणी अत्रीचे वचन सौमित्रे वंदिले तिचे चरण सीतेने घातले लोटांगण दिदले अलिंगन अनुसये. मग अत्री ऋषीचं बोलणं ऐकलं प्रभू रामचंद्राने. लक्ष्मणजीने ऐकलं. लक्ष्मणजी बी उठले. त्या अनुसया मातेच्या चरणावर असणार आपलं डोकं ठेवलं. सीता माऊली ही उठल्या. सीता माऊलीने हे असणार त्या अनुसया मातेच्या चरणावर डोकं ठेवलं. सीता माऊलीला उचललं असणार अनुसया मातेनं आलिंगन दिलं आणि दोन्ही असणारे सीतेसी देखिताची दृष्टी अनुसये सुखानंदे पोटी धन्य धन्य तू गोरटी पती सृष्टी पवित्रता पतिव्रता. सीता माऊलीला अनुसया मातेने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आनंद वाटला बरं का. सुख वाटलं, समाधान वाटलं. आणि चालता चालता अनुसया माता म्हणू लागल्या धन्य धन्य सीता माऊली तुम्ही आहेत. म्हणजे जगताच्या ठिकाणी खरंच श्रेष्ठ तुम्ही आहेत. तुम्हाला तुमच्या पतीचा सहवास भेटला. सनिध जवळता वाटली. महान पतिव्रता तुम्ही होतो म्हणले असणार. का पतिव्रता आहेत वाचा पुढची ववी. अंगी बाळपण पतिव्रता अनुलक्षुण चरण चाली वनभिगमन तू संपन्न प्रतिव्रता. तुम्ही संपूर्ण पतिव्रता आहेत. आता काय काय अपूर्ण असते ते असते तेच की. पगार आहे तर पतिव्रता. पगार संपले की पतिवाचका. त्याला म्हणायचं अपूर्ण आणि हे देत ना तेच देत ना. मग म्हणले असणारे संपूर्ण पतिव्रता तुम्ही का तर असणारे तुम्ही जगात सुद्धा वंदनीय आहेत. म्हणले अंगाच्या ठिकाणी बाळपण आहे.
आता शिकतर लहान आहे, कुठं लग्न होऊन 2-4 महिने तर झालं, तरी सुद्धा तुम्ही आपलं मालक ज्या परिस्थितीत त्या परिस्थितीला तोंड देत तुम्ही मालका बरोबर आहे. मग आपलं तसं नसतंय. दुःखाच्या टायमाला पण साथ नाही, सुखाच्या टायमाला बी साथ नाही. असू दे, ज्याच्या त्याचा कर्म संयोगाचा भाग असतो, ज्याच्या त्याच्या नशिबात असतं. म्हणून तर असणार का, तर ब्रह्माचा लेखन कधी ना चुकतच नसतं. ब्रह्मदेवाचं लेखा म्हणजे असणारा बाळपण असून सुद्धा पतीचं जे काय असणारं व्रत आहे, त्या व्रत डोळ्यासमोर ठेवलं गेलं आणि डोळ्यासमोर ठेवून सुकुमार नाजूक असणाऱ्या राजाची महान असणारी तुम्ही मुलगी असताना सुद्धा चरण चाली पायी चालत मालका बरोबर वनाच्या ठिकाणी आला, मालकाचं व्रत पालन केलं. मालक एकादश धरत्यात आणि हे ऐकत तुम्हालाच माहिती वाचा. पतीचे वचन अनुलंघिता जे अनुसरे पतीच्या व्रता, तेची सती प्रतिवता ते तू सीतास भाग्यवंत आहेत असणारे तुम्ही सीता माऊली. का जे आपल्या मालकाला सन्मार्गाला लावती तिला म्हणायचं पतिव्रता. नाहीतर पतिव्रता अनेक असणाऱ्या पतिव्रतात मालकाला सन्मार्गाला लावण्याला पाहिजे तरच असणार. का त्याला एकट्याला करमत नव्हतं काय तुम्हाला कोरोना आणायला? का त्याला एकट्याला जगणं झालं नसतं? झालंच असतं. मालकाला सन्मार्गाला लावलं पाहिजे. धन्य असणारे सीता माऊली तुम्ही असणारे म्हणजे महान पतिव्रता असणारे तुम्ही. का तर असणाऱ्या मालकाच्या वचनावर शब्दाला जागलेले, वचन न मोडता वनवासाला न कुणी सांगता आपल्या मालक ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत आहोत. नाहीतर आपलं असतं पगार 10,000 आणि 80,000 सोनं झाले तरी 1 गिरम तरी करायची. आता त्याला घर भागवायची 75 तरी 1 गिरम तरी करायची. ह्याला पतिव्रता म्हणतात का? नाहीत म्हणले असणारे. तेच असणारे पतिव्रता कोणाला म्हणायची असणारी? जे आपल्या मालकाला ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत त्याच्या बरोबर राहते, तसंच व्रत धारण करते. त्या परिस्थितीमध्ये भागवण्याचा कुठलंही दुःख आपल्या मालकाला देत नाही, तिला पतिव्रता म्हणतात म्हणले. ऐसी करोनिया स्तुती उचलोनिया दोन्ही हाती, अलिंगन अति प्रीती सतिया सती स्वानंदे. अशा प्रकारे स्तुती केली की पतिव्रतेचा आयसा भाव, तिचा पती तिचा देव. पतिव्रतेचा एकच भाव असतो, पतीला त्या पत्नीला दुसरा देवच नसतो, पती हाच परमेश्वर असतो. म्हणून तुम्ही धन्य धन्य सीता माऊल्यात. आपल्या मालकालाच तुम्ही असणार ईश्वर मांडला, त्याचं ध्यान करता आणि मनवी त्याच्याच ठिकाणी त्यांनी जसं व्रत धारण केलंय तशाच प्रकारचं तुम्ही व्रत करता. अशा प्रकारची स्तुती केली. दोन्ही हात पुढे केले असणार अनुसया मातेने आणि घट्ट असं सीता माऊलीला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर 2 सत्ये, ही बी महान सती पतिव्रता असणारी अनुसया माता आहे. पुढे तिची कथा आहे का? आणि इकडे असणारी महान पतिव्रता असणारी सीता माऊली आहे. या दोघींचं आलिंगन घडला, दोघीला या अतिशय आनंद झाला. का एका मनाचे, एका भावाचे, एका विश्वासाचे, एका जीवाचे एकत्र आले तर आनंद होत असतो. नाहीतर 36 आकडा, हे 3चं तिकडं तोंड, 6चं इकडं तोंड. वाचा. जाणून या सीतेचे हृदय अनुसया झाली कृपायुक्त, आपुले प्रतिवतेचे व्रत सीतेची देते स्वानंदे. आणि सीता माऊलीचं असणार दृढ असं व्रत अनुसया मातेने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर अनुग्रहित केलं म्हणायचं. थोडक्यात गुरुमंत्र सांगितल्यासारखा किंवा उपदेश सुंदर. तिला जे काय आपल्या आयुष्यातला अनुभव आलेला आहे ते अनुभव ते सीता माऊलीला सांगितलं. का तर बाळ पण लहान आहेत म्हणजे असं सीता माऊली म्हणले. म्हणून असणारा आपलं जे काय पतिव्रतेचं व्रत आहे ते व्रत असणाऱ्या आनंदाने सीता माऊलीला असणाऱ्या अनुसया मातेने दिलं. आता काय काय देतात पतिव्रतेचं, काय काय लेणं असतं, काय किंवा काय अलंकार असेल, काय भूषण असेल, काय देतात ऐका. देवोनी प्रतिव्रतेचे व्रत अनुसार उल्हासयुक्त, दिव्य वस्त्रे अंगरागयुक्त स्वानंद देत ते एका. सीता माऊलीचं असणार सतीत्व आणि मालकाजी का व्रत सांभाळ करते ती व्रत अनुसया मातेने पाहिलं, आनंद वाटला. आणि आनंदाच्या भारात असणार पतिव्रतेचं जे काय व्रत असेल किंवा जी भूषण असतील, जे अलंकार असतील, कुठल्याही प्रकारचं काही वस्त्र असतील, आता स्त्रियेचं भूषण जी काय असेल ते असेल, ते सर्वचे सर्व असणाऱ्या अनुसया माता सीता माऊलीला देऊ लागलेले आहेत. काय काय दिलं ते ऐका. अनुसया कृपायुक्त सीतेसी दिव्य वस्त्र देसवित आणि दिव्य चंदने चर्चित माळा घालीत दिव्य सुमनी. काय केलेलं आहे? अनुसया मातेने असणाऱ्या कृपायुक्त अंतकरणाने, कृपा म्हणून सीता माऊलीवर कृपा कटाक्षी नेहलेली,
आपल्यापदी बैसवले बाप रुक्मादेवीवरी भक्ता दिले वरदान. कृपाने पाहिलं गेलं आणि पाहून आपल्या जवळ दिव्य जी काय वस्त्र होती ती वस्त्र सीतामाऊलीला दिली, भेट म्हणून दिली बरं का. पहिल्या भेटीला जसं असणारा गुरु एखाद्या शिष्याला भेट म्हणून एखादी वस्तू द्यावी तसं दिव्य अलंकार दिले. वल्कलांबर बाजूला सारले, दिव्य असे वस्त्र दिले. त्याच्यानंतर दिव्य असे असणारे चंदन आहे, त्या चंदनाची उटी सीतामाऊलीच्या असणाऱ्या कपाळाला लावलेल्या आहे. दिव्य अशी फुलांची माळ, सुमनांची माळ सीतामाऊलीच्या गळ्यामध्ये अनुसया मातेने घातली. सीतेचे पूर्वावया कोड घातला ताडांचा पैतोड, हनिशी पडेल उजेड सरी चाड शशी सूर्या. त्याच्यानंतर सीतामाऊली अतिशय सुंदर दिसाव्यात आणि सीतामाऊलीचं कोड कौतुक व्हावं बरं का. प्रत्येकाला वाटतं की नाही, स्त्रीला वाटतं लहान आहे सगळं असणार असावं, स्त्रीला इकडे गेल्यावर भेटतंय का नाही, घे घालून घ्या हाऊस पिढून. तसं कोड कौतुक सीतामाऊलीचं असणारा पूर्व व्हावा म्हणून असणारा एक सुंदर असणारा पैंजण म्हणा आपल्या भाषेमध्ये किंवा म्हणा तोडा म्हणा असणारा ही सीतामाऊलीच्या पायामध्ये दिव्य असं एवढं तेजस्वी होतं, एवढं तेजस्वी होतं. चंद्र आणि सूर्याचं सुद्धा तेज फिकं पडेल अशा प्रकारचा तोडा सीतामाऊलीच्या पायामध्ये घातला. तोडची या दिव्य दीप्ती शची सूर्य होती अनुसयेची निज ख्याती पती सामर्थ्य प्रतिव्रता. पतिव्रता होती आणि कशामुळे होती? मालकाच्या सामर्थ्यामुळे होती. म्हणजे काय तेज होतं तिच्या मालकाचं, तिच्या पाठीमागा तिनं दिलेला जे काय पायामध्ये घातलेला जे काय तोडा होता तो तोडा चंद्र सूर्याच्या तेजाला सुद्धा फिका पाडत होता. खद्दीत किडा असतो सोनकिडा, आपण त्याला सोनकिडू म्हणतो, त्या सोनकिडासारखं ते चंद्राचं सूर्याचं त्या असणाऱ्या तोडरामध्ये दिसत होतं. जिचा लागताची हात तिन्ही देवे झाले अपत्य, जिचे सामर्थ्य अद्भुत स्वयं अर्पित सीतेसी. जिचा हात लावल्या बरोबर ब्रह्मा विष्णू महेश देवादी देव तीनो देव अपत्य झालं. पत्य असते का काय? त्याला काहीच पत्य नसतं म्हणून अपत्य बरं का. आता ती पुढे येणं असणारे काय कशाला अपत्य कोणाला म्हणायचं ती. मग तिचा हात लागल्याबरोबर तिन्ही देव अपत्य झाले. अशी सामर्थ्यवान शक्तिशाली महान पतिव्रता असणाऱ्या अनुसया मातेनं जी पतिव्रतेचं वाण असेल, वाणच म्हणा आपल्या भाषेत, ती सीतामाऊलीला देऊ केलं. माझी या दिव्य वस्त्रांची थोरी मळीन नव्हे ती परिचारी, जाऊन ती राजद्वारी निज तेजा करी निर्मळ. ऐका सीतामाऊली, मी जी काय वस्त्र दिलेले आहेत ती वस्त्राला कुठल्याही प्रकारचा डाग लागणार नाही आणि कधीच मलिन होणार नाही. कशी मलिन होत्यात? केवढी ताकद आहे तिच्यामध्ये. तिन्ही देवाला बाळ करण्याची ताकद आहे म्हणजे तिला कुठला डाग लागलेला असेल, तिचं कुठला असणार कपडे मळलेले असतील, कुठलं काय कुठलं चरित्र मळलेलं असेल का? कधीच नाही. म्हणून मी असणारे दिव्य वस्त्र दिलेले आहेत. ह्या दिव्य वस्त्राला धुण्यासाठी तुला ह्याच्याकडे जा, त्या रजकाकडे जा, त्या पर्यटकाकडे जा, ह्याच्याकडे धुवायला जा, त्याच्याकडे धुवायला जा, जायची गरज नाही. स्वतःच्या तेजाने निर्मळ होती. नंतर आपली धुवायला टाकावं लागते. टाकावं देते घालच होती ती, काय करणार त्याला. सकाळ स्वच्छ इस्त्री करून घालवायची आणि दिवसभर इकडं झट तिकडं झट, हे बोल त्याला बोल, ह्याला बोल त्याला बोल, नाही त्याचं काहीतरी कुठं ना करीत बसायचं. झाली मळीन कपडे टाका संध्याकाळी धुवायला. तसं माझे असणारे हे माझ्या असणाऱ्या पतिव्रतेच्या तेजाने ह्याला धुवायची गरजच नाही. अतिशय निर्मळ आहेत म्हणजे कायमची राहणारी. उटी धुता ओळे ना जाण देही दिव्य चंदनांचे महिमान, करिता अभंग्य मर्दन सुगंधपणा ओळेना. चंदनाची उटी लावलेली सीतामाऊली तुमच्या कपाळाला किंवा अंगाला लावलेले. एवढी सुवासिक आहे की तेही तुम्ही असणारा धुण्याचा त्याला प्रयत्न केला तरी धुवून सुद्धा निघणार नाही, त्याचा वास सुद्धा उडणार नाही. का तर पतिव्रतेचं त्याला तेज आहे, काहीच नाही. पतिव्रता म्हणजे काय? मालकाच्या सेवेचं तेज आहे, बस दुसरं काहीच नाही. आपल्या मालकाच्या केलेल्या सेवेचं त्याला तेज चाललेलं आहे. कुठल्याही पाण्याने धुलं, कुठल्याही त्याला असणार काही असणारा दुर्गंधी व्यक्त काही जरी घासलं तरी त्याचा सुगंध उडणार नाही. एवढं तेज पती सेवेमध्ये आहे असं अनुसया माता सीतामाऊलीला दिव्य अलंकार देत असताना वर्णन करतात. दिव्य सुमनांची माळा सुकोने कदा काळ, नित्य टवटळीत वटवीत गळा सुपरिमळ मघमघमीत. सुपरिमळ आहे, अतिशय चांगला वास आहे, मगमगीत कायम मग सारखा सुवास चांगला पसरणार म्हणजे ही दिव्य अशी
सुमना असणारे सुमन चांगल्या मनाची माळ तुझ्या गळ्यामध्ये घातलेले कधी सुकणार नाही, कधी टवटवीत सदैव टवटवीत राहणार आहे. त्याला म्हणायचं गुरु शिष्य. नाहीतर आपली कधी मान खाली टाकत्याला आणि सूर्यफूल खुडाय आल्यासारखी खुडाय होईल सांगता येतच नाही. म्हणून असणार गळ्यामध्ये माळ घातलेली टवटवीत असावी बरं का. माळ आता कुठली कोण तुळशीचं घालतं, कोण रुद्राक्षाची घालतं, कोण एक सुमनाची चांगल्या मनाची घातलेली आहे, चांगल्या फुलांची घातलेली आहे. असो त्याचा असणारा जसा भाव तसा देव आहे. अनुसय मातेने असणाऱ्या टवटवीत अशी असणाऱ्या फुलांची माळ सीता माऊलीच्या गळ्यामध्ये घातली. सीता माऊलीला सांगितलं ही कधी सुद्धा सुकत नाही. सीते सावध परियेसी तू माझा प्रसाद पाविलीसी, तुझं भय नाही राक्षसापाशी निशंक होसी निर्भय. ऐका सीता माऊली, सावध होऊन ऐका. तुम्हाला माझा प्रसाद मिळालाय, प्रसाद मिळालाय. चुरटी मारत नाहीत अजिबात नाही. देव मला मार घेत कळल अजिबात नाही. राजा टॅक्स बसवणार नाही, लय कमी होईल तू दे. भाऊ वाटणी सुद्धा मागणार नाही. राहू दे बाबा तुझी तुला तिकडच माझी कडेने जातो. असा प्रसाद तुम्हाला प्राप्त झाला आहे. ह्या प्रसादाकडे पाहिल्याबरोबर कुणीही बघेल त्या प्रसादाकडे अजिबात तुला तर भीती वाटणारच नाही. राक्षसांची वाटणार नाही, चोरा चिलटाची भीती वाटणार नाही. का तर ते धनच तसं आहे. पायर महिने रामरतन धन पायंती तुम्हाला आज अर्पण करते म्हणले असणार. म्हणून तुम्हाला राक्षसाची भीती वाटणार नाही. निशंक तुम्ही राक्षसासमोर सुद्धा राहसाल अशा प्रकारचा माझा प्रसाद आहे असं अनुसया माता सांगू लागल्या. वियोग झालिया रघुनाथा वियोग न बाधी तुझ्या चित्ता, पूर्वापार पूर्व कथा होई सांगता श्रीरामा. ऐका असणाऱ्या सीता माऊली, पती पत्नी असतं आणि मागच्या जन्मीचं असणारं कर्म आडवं येत असतं आणि त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून यदा कदाचित तुमच्या दोघांचा वियोग होईल, म्हणजे तुम्ही दोघं लांब लांब जाचाल. दोघं लांब गेल्यानंतर तुम्हाला दुःख होईल, पण माझ्या कृपाशीर्वादाने आणि मी दिलेल्या प्रसादामुळे तुम्हाला दुःख होणार नाही. तुम्हाला वाटेल माझं मालक माझ्यासारखं जवळच आहेत. का तर ते माझ्या प्रसादाच्या कृपेच्या आणि प्रसादाच्या जोरावर तुम्हा दोघांमध्ये असणारा वियोग जरी झाला तुम्हाला तरी तुम्ही दोघं जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच्याविषयी सुद्धा एक तुम्हाला कथा सांगतात. काय सांगतात ऐका. म्हणून या हात ठेविला माथा अनुसये अनुग्रहिली सीता, तोची उपदेश पाऊनी तत्वता सुख स्वानंदता सीता झाली. म्हणून असणाऱ्या कृपेने हात अनुसये मातेने सीता माऊलीच्या डोक्यावर ठेवला. का तर पूर्ववत कथा असेल मागच्या जन्मीचं कर्म भोगावं लागणार आहे. 6 महिने तरी वियोग होणार आहे. देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, आपल्याला काय चुकायचंय असू द्या जसं असेल तसं मला असणार. मग मला कृपेने डोक्यावर हात ठेवला गेला आणि सीता माऊलीला अनुग्रह दिला आणि हाच उपदेश सीता माऊलीनं मांडला. उपदेश बरं का, उप आदेश त्याचा अर्थ आहे उप आदेश. आदेश म्हणजे आत्मा, उप म्हणजे जवळ, आत्म्याच्या जवळ जाण्याचा उपदेश करतात. त्याला सद्गुरु उपदेश म्हणतात. आणि तशा प्रकारचा उपदेश सीता माऊलीला दिल्याबरोबर सीता माऊली अतिशय आनंदित झाल्या. आनंदित होऊन पुढे काय करू लागल्या. अनुसया महाप्रतिव्रता पुढे पाहू या कार्यार्था, वदावया लंकानाथा कृपेने सीता अनुग्रहिली. काय काय कारण बरोबर दोघींची भेट झाली, गप्पा बसाव गप्पा गोष्टी. तुझं कसं काय चाललंय, माझं कसं काय चाललंय, तुझं मालक आणि माझं मालक झालं असल्या गप्पा हाणायच्या सोडून मी कसल्या वेगळ्याच गप्पा हाणलेत म्हणले असणार. पण पूर्व कार्यार्थ असणाऱ्या अनुसया मातेने पुढचं कार्यकारण साधलं गेलं. अनुसया मातेला असणार पुढचं माहिती होतं कार्य काय. ह्याचा वियोग नक्कीच होणार आहे. राजा रावण सीता माऊलीला पळवून नेणारच आहे आणि राजा रावणाला मारायचंय. त्याच्यासाठी आपण आजच सीता माऊलीला ताकदवान, शक्तिशाली आणि घाबरायचं नाही हे घरातनं शिकवलं पाहिजे आधी. नाहीतर पुन्हा घरात रडत आले की तुला कळत होतं काय, लावायची कंटाळी. ते आधी शिकवायचं तुम्ही. अशी तुझ्यापाशी परिस्थिती पुढे आली, मागं पुढे बघायचं नाही. काढायची पायातून सणासण वाजवायची, पुन्हा होती का टाक बरं त्याची कॉलर पुढे करायची अजिबात नाही. खाली मान आलं तर घालायला पाहिजे आणि खाली मान घालूनच आला पाहिजे. म्हणून पुन्हा झाल्यावर शिकवू देते काय ती पुन्हा पुढची परिस्थिती पुन्हा येतच नाही की हे आत्ताच असणारे शिकवलं अनुसया मातेने. तुझा वियोग नक्की होणार आहे, तुझे दुःख होणार नाही. असणारं एवढंच नाही तर तुम्हाला असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा वियोग झाला तरी दुःख होणार नाही. अनेक प्रकारचं असणारं शिकवलं का तर तिला माहिती आहे नक्की वियोग होणार आहे.
दोघं लांब जाणार आहे ती आणि राक्षस भीती दाखवणार आहे ती. आपल्याला ऐकायचं पुढे राक्षस कशी भीती दाखवतील. नाही ह्याच अरण्यकांडातच ऐकायचंय, दुसरीकडे कुठं नाही, ह्याच अरण्यकांडातच ऐकत आहे. राक्षस कधी भीती दाखवतील, काय करतील, योग बी ह्याच असणार अरण्यकांडामध्ये दोघांचा होणार आहे. मग असणार त्याच्यासाठी सीता माऊलीला असणार पूर्ण कृपेने आपणाला उपदेश केलेला आहे. मग असणार पुढचं कार्यकारण जाणून आज अनुग्रह दिला, आज शिकवलं, आज उपदेश केला. उपदेश सांगितलं ना मागे तुम्ही सांगितलं, उपदेश एक चांगला तरी करावा, नाही तर आपला परपांचिक वेगळा असतो, परमार्थिक उपदेश वेगळा असतो. तसा परमार्थिक उपदेश केला म्हणतात वाचा. श्रीराम सौमित्र सीता देखोनी उल्हास अत्रीच्या चित्ता पूर्वापर पूर्व कथा होय सांगता श्रीरामा. प्रभू रामचंद्र आहेत, सीता माऊली आहेत, लक्ष्मण जे आहेत आनंदित झालेले आहेत आश्रमाच्या ठिकाणी. मग थोड्या वेळ गप्पा गोष्टी माराव्या असं असणार अत्रि ऋषीला वाटलं. आणि अत्रि ऋषी मागची कथा अनुसया मातेची तुझी जुनी ऐकस काय, ह्याची कथा असणारे सांगू लागलेले आहेत. काय सांगतात ऐका. अनुसया महाप्रतिव्रता तपस्वी अतिव्रतता चंद्रकिरणा समान शोभे माता पती धर्मार्थ अनुकूळ. अनुसया माता आहे ही. अनुसया माता कसे महान पतिव्रता आहे. कसे पुढे ऐका म्हणले असणार, महान पतिव्रता असणारे ती. तिचं असणार तप रोजच्या रोज वाढत होतं. महान तपश्चर्या करत होती. कुठं करत होती, कुठं वनात गेली नाही ना अरण्यात गेली नाही, ठाईचं बसून घरातल्या घरातच तिने तप केलं. आणि त्या तपाच्या द्वारावर असणार चंद्र सूर्याचं सुद्धा तेज फिकं पडेल एवढी शोभा तिच्या असणाऱ्या पतिव्रतेला पती सेवेला आली. कशी आली ऐका. घरी गता गिरी कगरी बैसोनी घरच्या घरी सहस्रावरी इच्छिया तपाची थोर अघात. न रिगता गिरी कंदरी, कुठं दर्या खोऱ्यात गेली नाही, काटा कुपाट्यात ह्या प्रभू रामचंद्रासारखं वनवासात सुद्धा गेली नाही. खायची बैसुनी करायची घरीच थांबली. घरी थांबून 10 वर्षे मालकाची सेवा केली. फक्त काय सेवा केली, फक्त 10 वर्ष बरं का, जास्त सुद्धा नाही. 10,000 वर्ष, बरं 10,000 वर्ष, त्यांचं वय पुढे असं जास्त. 10 सहस्त्र वर्ष, बरोबर आहे. 10,000 वर्ष असणारी तिने असणारी सेवा केली. काय सेवा केली की एकच तप केलं, 10,000 वर्ष केलं, घरी बसून केलं, बाहेर गेली नाही, कुणाही असणाऱ्या गुरुकडे गेली नाही, न करता घरच्या घरी 10,000 वर्ष तप काय केलं ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, जय प्रभु रामचंद्र भगवान नमः. घरचे घरी कोण तप ऐसा पुसवया घरीशी संकल्प एक त्या तपाचे स्वरूप अति निष्पाप सांगेन. घरच्या घरी तप केलं, हेच प्रश्न करायला लागले तर हीच उत्तर सांगतात. बरोबर रामचंद्र तुम्ही म्हणताल घरच्या घरी त्यांनी काय तप केलं. अत्रि ऋषी म्हणले असणार प्रभू रामचंद्र ऐका असणार घरच्या घरी काय तप केलं सांगतो म्हणले. कोणाची न करी असूया या लागी नावे अनुसया, काम क्रोध लोभ न बाधी जया ते रघुवर्या महातप. महान तप केलं. अनुसया, म्हणजे नाही, असूया म्हणजे हेळना. कुणाची हेळसांड कधी केली नाही, हेळना म्हणतात त्याला. असूया म्हणजे हेळसांड, आपल्या भाषेत हेळना करायची नाही, म्हणजे कुणा संगत कुणाची बरोबरी कधी केली नाही, ह्याला म्हणायचं असणारे असूया. कुणाची हेळना नाही, गर्व नाही, अहंकार नाही, अशा प्रकारचा अनुसया कुणाची हेळना केली नाही म्हणून तिचं नाव अनुसया ठेवलं. पण तप काय केलं घरच्या घरी, कधीच ह्या देहाच्या ठिकाणी काम क्रोध आणि लोभ येऊ दिला नाही. का तर ही 3 गोष्टी नव्हे, 6 जण आहे ती, त्याच्यातनं 3 मुख्य येते. ही 3 जण माणसाला नीट जगू देत नाही, ते वागू देत नाही. आणि ह्या कामावर क्रोध आणि लोभ ही एकमेकावर अवलंबून आहे. ती 3 जण. काम पूर्ण झालं की लोभ वाढतंय आणि काम अपुरा राहिला की क्रोध वाढते. तुम्ही म्हणता कसं काय सांगायचं असलं तरी मी सांगतो बाबा, काम पूर्ण झाला की लोभ वाढतंय. काम म्हणजे इच्छा पूर्ण झाली. दादाच्या इथं रात्री जीवन इच्छा पूर्ण झाली, पण दादाला म्हणलं दादा अजून एखादा जेवण आहे का. दादा म्हणले गप बसा आता नाही. आता म्हणले दुकानदाराच्या इथं लोभ निर्माण झाला का नाही लगेच. पुन्हा काय झालं माहितीये का, दादाच्या पुन्हा पंक्तीला जेवाय बसावं म्हणलं
तर दादा म्हणले आता काम अपुरा राहिलं की क्रोध कसं वाढतं. काम अपुरा राहिला, अजून जे बाबा वाटत होतं, अपुरं काम राहिला. दादा म्हणलं बस झालं, एवढं जेवण केलं आहे, 10-12 माणसापुरत होतं, अजिबात नाही. काम अपुरं राहिला, राग आला. काय हो दादा, तुमच्यात जेवण आहे म्हणून सकाळ धरणं उपाशी राहिलं आणि तुम्ही अर्ध्या पोटानं उठी जाऊ काय, आम्हाला जेवायचंच नाही. तुमचे काम अपुरं राहिला, क्रोध वाढतो. तुम्हाला बी आमच्यात पुन्हा जेवाय बोलवतो, कोण बरोबर भाकर वाढतो बघा. झालं काम. हे असणारं काम, क्रोध आणि असणारा लोभ, ही तिन्ही एकमेकावर अवलंबून आहे. ती काम पूर्ण झालं तर लोभ वाढतो, पुन्हा अजून हवं असं वाटतं. काम अपुरा राहिला की क्रोध खवळला जातो. म्हणून हे तिघा जणाला डोकंच कधी वर काढू दिलं नाही तिनं, इच्छा कधी होऊ दिली नाही, क्रोध कधी कुणावर रागवली नाही, आणि हे हवं ते हवं असं लोभ अंतःकरणाच्या ठिकाणी धरलं नाही. ही प्रपंच करत असताना, मालकाची सेवा करत असताना, संसार करत असताना ही 3 गोष्टी तिनं 10,000 वर्षे सांभाळल्या. एवढंच तप केलं म्हणजे वाचा. तपे कर करुणी तापस कोपी केले अतिशय कर्कश दंड मुंडन व्रतावेश पाडली ओस तपश्चर्या. आता काय जण काय करते ती, तप करते ती. आपण ऐकलं तप काय करते, त्यात नवनाथ महाराजांचं जर तप ऐकलं तर डावा पायाचा अंगठा 16 12,000 वर्ष तपश्चर्या करतात. सूर्याला दृष्टी, मुखाने श्रीराम जय राम जय जय राम, अन्न पाण्याचा त्याग असतो, असं 12 वर्ष. शरीर असणार, शरीराला करून असणार त्रास शरीराला देतात म्हणजे असणार. मग असे तापशी काहीतरी करतात म्हणजे, पण अतिशय राग येतो बघा. ते नवनाथ महाराज ते कडक म्हणतात, कधी कुणाला काय शाप देतील सांगता येत नाही. अशा प्रकारचं करून तप करतात, पण रागाने तपश्चर्यावर पाणी सोडतात म्हणजे. काहीतरी मग म्हणले असणार, काहीतरी काय करतात, दंडन मुंडन करतात, शरीराला दंड करतात, उलट टांगून घेतात. काय 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 असणार आपण ऐकू पुढे रामायणामध्ये आपल्याला ऐकायचं. मिरच्याचं धुरूस घेतात काय काय जण, अनेक प्रकारचं तप करतात. मग हे असणारच. काही जण मुंडन करतात, म्हणून न लगे दंडने मुंडने रे तुम्ही वासुदेव म्हणा. दंड शरीराला दंड करायची गरज नाही, मुंडन करायची गरज नाही. न लगे तीर्थाचे भ्रमण रे तुम्ही वासुदेव म्हणा. तीर्थाचं भ्रमण करायची सुद्धा गरज नाही. अनुसया माता घरच्या घरी तप केले. मग असं जर केलं, काय गेलं तीर्थाच्या ठिकाणी जरी गेलं तर कुणी जर धोका दिला तरी राग येतो, क्रोध निर्माण होतो, इच्छा बी निर्माण होते. तीर्थाच्या ठिकाणी गेली, एखादी वस्तू घेतली की चांगली दिसते की, अशा प्रकारचं असणार. काही केलं तरी दंडन मुंडन करावं लागतं, उगच उभं करतात आणि शेवटी राग येतोच. ती सांगितलंय, एक उदाहरण देतात. काय तीर्थात गेलं, काशीला गेलं, काय सोडून राग सोडून काय सोडलं, तुझा बाप सोडला ती डबल सांगितलं करत नाही. अशा प्रकारचं माणसाला राग येतोच. त्याच्यामुळे असणार काम क्रोध तिसरा लोभ सांडणे तप दुर्लभ. ते घरचे घरी झाले सुलभ अति निर्लोभ. अनुसया असणाऱ्या घरच्या घरी सुलभ झालं का, तर हे दुर्लभ आहे. कुणाला सूड वाटतं का काम, कुणाला सूड वाटत नाही. लोभ कुणाला सूड वाटतं का, सूडच वाटत नाही. आणि मग ही 2 अपुरे पूर्ण राहिले की लगेच क्रोध खावा, राग आलाच. नाही म्हणलं की राग येते ना माणसाला. लगेच एखाद्याचा लगेच द्वेष करायचं चालतंय, लगेच मत्सर त्याच्याकडे नाही ना आपल्याकडे द्वेष असलीच आहे. काम क्रोध मत मत्सर दोन लगे आपल्याला मिळलं की अहंकार, आपल्यासारखं आपणच कमवू जाणार, मी होतं म्हणून झालं, मी होते म्हणून टिकली नाही झालं. सुरुवात झाली म्हणले असणार. म्हणून अतिशय दुर्लभ आहे हे तिघाला सोडवणं. म्हणजे जसं नरदी हे दुर्लभ आहे, तसं असणार हे तिघे सोडणं अतिशय दुर्लभ आहे. पण घरच्या घरी न लगती सायस जावे वनांतर, वनात जायची गरज नाही, कुठे जायची गरज लागली नाही. घरच्या घरी एवढं मनाला कंट्रोल केलं, एवढं मनाला कंट्रोल केलं, 3ही वस्तू आपल्या हातात तिने केल्या. आणि अशा प्रकारचं 10,000 वर्ष तप ह्या 3ही गोष्टीवर अनुसया मातेने केलं म्हणतात. जे ते लोभते ते असूया निर्लभते ते अनुसया, याचे नाम तपश्चर्या जान रघुवर्या निश्चित प्रभू रामचंद्र तुम्हाला सांगतो, जिथं कुठली हेळणं नाही तिथं निर्लोभ आहे. जिथं हेळणं आली, जिथं नावं ठेवून आलं तिथं अनुसया अजिबात येत. मग असं असणारा प्रभू रामचंद्र
तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं तिन्ही वस्तूचा त्याग अनुसई मातेनं 10,000 वर्ष घरातल्या घरात केला. नाहीतर आपण म्हणतो घर आहे म्हणल्यावर भांड्याला भांड कसं लागून दिलं नसेल भांड्याला भांड तिनं 10,000 वर्षात. काय अनुसाई माता असेल. आणि त्या तपाच्या जोरावर काय झालं सांगू का प्रभू रामचंद्र तुम्हाला लक्ष नाही का असं अत्रि ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागले. नुलंघन पतिवचन नासी हे परम तपस्यासी ते दास्यास्त्रवशेयसी अनुसयची पावले. ती तपानुसयाशी पावले. काय पावलं म्हणजे असणार 10,000 वर्ष पावलं. काय पती उल्लंघन न करणे. पाणी दे का आम्हाला लढायला लागले पाचपेन मग पाणी देते अजिबात. ह्याला उल्लंघन म्हणायचं. पती मालकाने सांगितलं ती काम आहे की नाही. उल्लंघन शब्दाचं होता कामा नाही. असं 10,000 वर्ष सांभाळलं तिने. तुम्ही म्हणता मला बी तसंच असते तसंच आहे नका बघू माझ्याकडे काही सांगितलं मला बी अत्रि ऋषी बी तसंच आहे. मान म्हणतात असणार अत्रि ऋषीत म्हणतात त्यांच्या घरी असणारे अशा प्रकारचे बाळ आलेले त्यांचं बी तप तशाच प्रकारचं आहे. अत्रि सारखा असावा नाही तर आपलं 7च्या घरात पण 7 वाचल्या की लिजिम खेळत येते. काय उपयोग आहे. कसं त्या मालकीने राहावं. तिचं बी भाग्य थोर तिचं बी नशीब थोर. तिला तसलं मालक मिळत कोणाला बी तसलं मालक मिळत नसत्यात म्हणले. असू द्या अनुसय मातेची असणारी तीच असणारी तप फावला की मालकाची 10,000 वर्ष तिनं शब्दच मोडला नाही म्हणले. वाचा उल्लंघित पतीचे वचन प्रतिवर्तीशी पडले खान वा नाही सामर्थ्य ना समाधान स्त्री पुरुष स्वान प्राय वसवसी. स्त्री पुरुष श्वान प्राय वसवसी. श्वान म्हणजे कुत्र. कुत्र्यासारखं दोघाला एकमेकाला वसवस करल्याशिवाय राहणारच नाही. ती कधी ज्या वेळेस असणारी पत्नी पतीचं बोलण्याला टाळाटाळ करते हेळसांड करते मग कुत्र्यासारखं सारखं भांडणच घेऊन त्यांच्या घरी त्यांनी तिकडून भोकायचं हे नाही इकडून भोकायचं. का आमच्या घरी तर सारखं आम्ही हसता होतो म्हणले असणार आणि तुमच्या घरी सारखं भांडत जाते. का हसता. मी बोलले की तिकडून काहीतरी फिकून मारते फुकलं की मी हसते आणि बरोबर इकडून तिकडे नियम लागला की मी हसते. झालं एकमेकाला हुकलं की एकमेक हसते. ती म्हणतो आमचं लय अतिशय संसार सुखाचा आम्ही सारखाच हसतो. अवघड परिस्थिती असते. मग तसं असणार अत्रि ऋषी सांगतात जर असणार पतीची जर शब्दाचे उल्लंघन केलं तर पतिव्रतेला डाग लागला म्हणून समजा. मग तशा प्रकारचं असणार समाधान बी घरात लागत नाही. समाधान घरात असावं बरं का. असणार महान असणारा प्रपंच कोणाचा होता तर असणार एकमेकाला समजून घेणं तरच खरा प्रपंच आहे. तरच खरं असणार संसार चालला जातो. महान संत आपले असणारे कबीर महाराज आहेत. कबीर महाराज सुखाचा संसार. का कबीर महाराज एक दिवशी घरात पाहुणे आलं पत्नीला सांगितलं पाहुणे आल्यात चहा. ती म्हणजे बरं तर घरात साखर नव्हती. तिने टाकलं आपलं बोलता टाकलं मिठण दिलं मिनिटातच. सगळ्याला मीठ टाकूनच चहा केला. पाहुण्याने बी गप पेलं. कबीर महाराजने गप पेलं. काहीच बोललं नाही. थोडी वेळानं म्हणजे असणार कंदील तिने आणला. दिवस होता तरी कंदील समोर आणून ठेवला. तिला काय मालकाने सांगितलं आणून ठेवला. मग कबीर महाराज म्हणजे असणार कस काय तू काहीच बोलली नाही. दिवस आहे तू कंदील मागितला कस काय आणून दिला. अहो महाराज म्हणजे काय सांगायचं तुम्ही मगाशी मी म्हणले असणार तुम्ही सगळे उठून गेला थोडासा चहा पिऊन बघितला तर खराड झालता. खराड चहा झाल्यावर मी तुम्ही मला काहीच बोलला ना गप बसले. मग तुम्ही दिवसा कंदील मला आणून दिला. मी बी काहीच बोललो ना कशाला लागतंय काय लागतंय काहीच बोललो नाही. तुम्ही मला समजावून घेतलं मी तुम्हाला समजावून घेतलं. संसार सुखाचा. नाहीतर मला ती आतून ओरडली असती की पाहुण्याला चहा मला साखर संपली. झाला घोटाळा झाला. बरं घोटाळा तेव्हा मी झाला असता पण मी जरी तुम्ही मला समजावून घेतलं साखर नव्हती तरी मिठाचा चहा गपचिप प्याला. पुन्हा असणार मी तुम्हाला समजावून घेतलं. दुपारची वेळा कंदील मागितलं कंदील आणून दिलं. मला काय करायचंय कशाला लागायचंय काय लागायचंय. तुम्ही मला समजावून घेतलं मी तुम्हाला समजावून घेतलं. दोघांनी एकमेकाला समजावून घेतलं. सुखाचा संसार. असे 10,000 वर्ष तपश्चर्या घरात एकमेकाला समजावून घेतला आणि 10,000 वर्ष ह्यांचा सुखाचा संसार झाला. आणि त्या 10,000 सुखाचं तप झालं. त्या तपाचं फळ त्यांना काय प्राप्त झालं पुढची वेळी वाचा. 10 सहस्त्र वर्षापर्यंत माझानुलंगी वचनार्थ तेने तपे समर्थ ऐका सामर्थ्य 10,000 वर्ष माझी शब्दाचं प्रतिपाल तिने केला.
आणि ते 10,000 वर्ष असणारी माझी सेवा करण्याचं तप तिचं झालं आणि त्या तपाच्या सामर्थ्यावर तिला काय फळ प्राप्त झालं प्रभू रामचंद्र लक्ष देऊ नाही का? 10 वर्षांना वृष्टी दुर्भिक्ष पडली सृष्टी तृण नाही पृथ्वीचे पोटी व्रता गोष्टी ते कैची. ऐका प्रभू रामचंद्र 10,000 वर्षानंतर एक दिवशी पृथ्वीवर काय झालं म्हणजे भला मोठा 1972 सारखा दादा दुष्काळ पडला. तुम्हाला आठवतंय? आम्हाला काय आठवत नाही. 72चा दुष्काळ म्हणजे बरं का. काय मिलो खाल्लं बरवाडा खाल्ला काय खाल्लं ते खाल्लं. आता वडापाव खाऊन आतपाव झाले सगळे. घे पाव. हे राम तर म्हणायचं राहिलं सकाळ सकाळ. प्रभाते मनी राम चिंतित जावा. आता नाही प्रभाते मनी चहा पाव चिंतित जावा. एवढं तर चाललंय चिंतन काळजीत म्हणजे असणार आमचं. मग त्यावेळेस 10,000 वर्ष असणार पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि दुष्काळाच्या ठिकाणी म्हणजे असणारा गवताची काडी सुद्धा कुठं दिसत नव्हती. त्यावेळेस आमच्या अनुसाय मातेने पतिव्रतेच्या जोरावर काय केलं ऐका. ते काळी फळमूळ युक्त इने वाचविले जन समस्त परंडमुख नव्यावरात्र जनसंतृप्त फळमुळे. तिने असणाऱ्या तपाच्या जोरावर म्हणजे असणाऱ्या दिवसात साडी टाकल्या तर सकाळ टाकायच्या, दुपारी लगेचच त्याला कापायचं आणि संध्याकाळी तर भात. एकाच दिवसात महान पतिव्रत असणार मालकाच्या सेवेच्या जोरावर सकाळी साडी टाकायच्या, दुपारी लगेच तिथे भरडायच्या बी, संध्याकाळी पोट भरून सगळे. कित्येक ऋषी मंडळी असतील, कित्येक जनावर असतील, सर्व पशु पक्षी असणारे सर्वच्या सर्व त्यांच्या आश्रमाच्या ठिकाणी यायच्या, फळमूळ खायच्या निवांत. तसल्या दुष्काळात किती माणसं जगवली दादा. काय टाकून? गटाडा टाकून किंवा ती तळ्याचे बांधा पिंदा करून. जसं त्या अनुसयमातेने म्हणजे असणारा सर्वच्या सर्व आपला अवतीभोवतीचा परिसर तृप्त करून टाकायची. गौतम पेरी प्रातकाळी मध्यानी आणून दे साळी तेने पाके अहिले बाळी ऋषी मंडळी वाचविली. कित्येक तरी त्या दुष्काळात त्या टायमाला अन्न करून नेली असती, पण असणार ह्या रात्री ऋषीने सकाळी साडी टाकायच्या. अनुसयमातेने असणार दुपारी त्याचा कांडण कोंडा बी सर्वच असणार जात्यावर. तवा गिरणी होत्या वय जात्यावर कुटायच्या. आम्हाला तर म्हणायची ना त्याला काय भरडायच्या असू द्या, मुसळाने कुटायच्या असू द्या म्हणजे असं सगळं परिकार असणारा सर्व पराक्रम त्या अनुसयी मातेने करायचा आणि सर्वांची भूक भागवायची. नाहीतर अन्न पाणी पाणी किती करून मिळली असती, पण ह्या अनुसयी मातेने वाचवली असं अत्री ऋषी सांगू लागलेत. गौतमे वाचविले ब्राह्मण हिने वाचविले वर्ण पशु पक्षी सुकर स्वान तृप्ती भोजन असं म्हणजे असणार अत्री ऋषीनं फक्त असणार ब्राह्मण मंडळीला असणार वाचवलं, पण त्या अनुसयी मातेनं पशु पक्षी असतील याती कुळ माझे गेले हरपून. कुठल्याही वर्णातला असो, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, सर्व धर्मातल्या जातीचे असणारे पशु पक्षी सुकर म्हणजे बिगर सोंडीचा हत्ती लय प्रमाण वाढलं. मग त्या सुकर सोनांना कुत्र्यांना सुद्धा म्हणले असणारा तिनं असणारा जीव घातलं खाऊ घातला. अशा प्रकारचा पराक्रम त्यांनी केला. म्हणले जव जव मागते येती द्वाराची तव तव उल्हास अनुसयेची तृप्ती देता समस्ताची अहर्निशी उल्हास. अहर्निशी उल्हास रात्रंदिवस आनंद आहे. आपल्या 4 माणसं आली तर जिथं बसल्यात तिथवरती भाकरी थापटेला लावायची तर दाना 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 सांगताल का पुन्हा. मग म्हणजे असणारा आणि कसं आहे अनुवेद विद्विग्न कुठल्याही प्रकारचा खेद दुःख न मानता लय आले 3 कवा करू ह्यांचं असलं अजिबात असणार दुःख आणि काही नाही. जो भुक्याला दारात येत होता तो पूर्ण पोट भरून ढेकर देऊनच तिच्या दारात जात होता. सगळ्यांना तृप्तीपर्यंत भोजन असणाऱ्या अनुसया माता देत होते दुष्काळाच्या वेळेस. वृक्ष नाही पृथ्वीशी तरी पुरवी फळ मुळाची आघात सामर्थ्य पाचवी दिज देवाची अतारके असणाऱ्या सर्व असणारे झाडे सुद्धा असणारी वाळून गेलेली होती. कुठल्या झाडाला फळ नव्हतं, पाणी नव्हतं, तरी सुद्धा आपल्या ह्या तपाच्या जोरावर मालकाच्या सेवेच्या जोरावर असणारी फळं मुळं असणारी ती आणायची, सर्वांना तृप्तीचं भोजन घालायची. एवढंच नाही, एवढं सामर्थ्य तिच्या जवळ होत असणार.
देवाजवळ जवळ सुद्धा नव्हतं आणि ब्राह्मणाजवळ सुद्धा सामर्थ्य एवढं नव्हतं. तेवढं सामर्थ्य पती सेवेचं तिच्यावर होतं आणि ह्या पती सेवेच्या जोरावर सर्वांना असणारा जीव घालत होती. जेवी प्रवाह गंगा जळ तैसे पुरविले फळमुळा याची या समर्थाची कळा अर्थ केस कळा द्विज देवा. अहो जसं असणारा गंगा नदीचा प्रवाह आहे, जशी गंगा व्हावी तसं हिच्या घरात फळ मुळाचं जेवणाची ताटच वाहत होती म्हणजे असणार. कुठलं जसं ज्याची असणारी इच्छा असेल तशा प्रकारचं फळ मुळ असणारी सर्वांना पुरवत होती म्हणजे असणारे. हिच्या सामर्थ्याची बरोबरी देवाला करता आली नाही, ब्राह्मणांना करता आली नाही, देवांना सुद्धा आतर्क्य. मग या दिवशी नारद मुनीला कळलं. नारद मुनी म्हणलं काय पतिव्रता आहे म्हणजे असणारी ही अनुसया माता. मग तेवढ्यात ती नारद मुनी फिरता फिरता ब्रह्मा विष्णू महेश सत्य लोकांच्या ठिकाणी गेलेले आहेत, ब्रह्म लोकांच्या ठिकाणी गेलेले आहेत, कैलासाला गेलेले आहेत. तिथं गेल्यावर हे तिघी जणी पित्री आल्या होत्या. सावित्री, लक्ष्मी, पार्वती माता तिन्ही एकत्र आल्या. म्हणजे आम्हीच लय महान पतिव्रत आहे म्हणजे, आम्ही देवाच्या मालकीन आहोत म्हणजे. अजून कोण पतिव्रत आहे? नारद मुनी म्हणले गप्पा जावा त्या पृथ्वी तलावर अनुसया मातेला बघून या एकदा निसतं म्हणले. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ महान पतिव्रत आहेत म्हणजे ह्या मालकाच्या सेवेच्या जोरावर. वर्षानी तृप्ती भोजन द्यावे हिचे व्रत संपूर्ण ऐकोनी तिने देवा आपण हिचे चळनगा करू आले. जिथं गर्वाने अभिमान तिथे अवश्य येई आपण. ह्या तिघींना सांगितलं नारद मुनीनं तुमच्यापेक्षा लय श्रेष्ठ आहेत म्हणजे तिघ जणी तिकडं लय आहेत म्हणलं असणार. लय अनुसया माता का तर दुष्काळाच्या वेळेस सुद्धा म्हणलं असणारी ती आपल्या पतिव्रतेच्या जोरावर महामालकाच्या सेवेच्या जोरावर दुष्काळात सुद्धा असणारा सर्वांना पोट भरून जेवायला देती. मग ही तिघी म्हणल्या आमच्यापेक्षा का पटतच नसतं. एका स्त्रीपाशी दुसऱ्या स्त्री जसं सांगितलं ना म्हटाडपणा कधीच पटत नसतं. आम्हीच म्हटलं ती काय म्हणते. मग तिघी जणीने आपल्या मालकाला सांगितलं जावा तिचं सत्व हरण करा, लय आमच्यापेक्षा मोठी झाली म्हणतात. मग तिघीच तिघे ब्रह्मा आणि विष्णू महेश तिचं असणारं सत्य तिची कीर्ती ऐकून आणि आपल्या मालकिनीचं ऐकून तिघाच्या तिघ हिचं असणारं छळण करण्यासाठी पृथ्वी तलावर रात्री ऋषीच्या आश्रमात आले महाराज. ब्राह्मण वेश याच्या करून हिचे घेऊन या वचन मनाती लग्न होऊन आपण हिच्या भोजन द्यावे आम्हा. ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिघ आले, बायकाचं ऐकून आले. मग तिघचे तिघ ब्रह्मा विष्णू महेश अत्री ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. याचकाचं रूप धरलं, ब्राह्मणाचं रूप धरलं आणि असणाऱ्या अत्री ऋषीच्या आश्रमाच्या अनुसया मातेच्या असणाऱ्या दरवाजा समोर उभा राहिले. भिक्षां देही भिक्षां देही आणि भिक्षां देही तिघांनी आवाज टाकला. आवाज टाकल्याबरोबर अनुसया माता आपलं सुपामध्ये काय आपलं काय घरातलं असेल ती घेतलं, भिक्षा द्यायला आले. अशी भिक्षा नग्न व्हायचं. आता पहिल्याच नग्न झालेले आहेत ती. नग्न म्हणजे काय काम क्रोध मद मत्सरदंभ अहंकार ह्या तिघ 6 जणांना बाजूला सारलेला आहे. हे देवांना कुठं माहितीये. विवस्त्र आणि आम्हाला असणारी भिक्षा वाढ. अनुसया माता म्हणते बरं ऐकोनी त्यांची वचनोक्ती शंका नाहीचे चित्ती हो म्हणत स्वानंद स्थिती ऐक रघुपती विनोद. मला असणाऱ्या विवस्त्र होऊन आम्हाला असणारी भिक्षा वाढ असं देवांचं बोलणं असणाऱ्या अनुसया मातेने ऐकलं. अनुसया माता म्हणजे असा साधा भिकारी असता तर ती काय म्हणलं असतं कुणाच्या बी नादी लागायची पण भिकाऱ्याच्या नादी लागायच्या नाही बरं का. कधीच लागायचं ना. आपला हाय परिस्थिती वाढायचं आणि गप बसायचं. नाहीतर भिकाऱ्याच्या नादी लागलं तर काय होतं ती उद्याच्या ऐका आज न ऐकायचे बाबा उशीर झाला पुन्हा रातभर झोप यायची ना मला. मग म्हणले असं प्रभू रामचंद्र म्हणले अत्री ऋषी प्रभू रामचंद्र म्हणू लागले तिघांनी असं प्रकारचं जेवण मागितलेलं आहे. आता मागितल्यानंतर तिने अनुसया बाई तुझा भाव चांग लागल आणि तुझ्या अंगणात देव थांबला ग. तुझ्या भक्तीची आबळे तिने देव झाले बाळे. तुझ्या भक्तीची आबळे तिने देव झाले बाळे.
नग्न होऊन या पान पाजी लागन तुझ्या अंगणात देव थांबला ग. प्रभू रामचंद्र लय पुढे बरा मोठा विनोद झाला बघा. तुम्हाला ऐकायचा का प्रभू रामचंद्र? नका उदीचे ऐकू पंढरीक वरदारी विठ्ठल.